अध्यक्ष महोदय, माननीय सुनील प्रभुजी यांनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सभागृहात आणली आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये एखादी व्यक्ती असेल, संस्था असेल, कृषी संस्था असतील, वाणिज्य, औद्योगिक, रहिवासी व सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, यांचा वापर जो आपण कब्जे हक्काने भाडेपट्ट्याच्या जमिनी दिल्या आहेत त्याचा वर्ग 1 मध्ये, वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याकरता 8/3/2019 ला महसुली MLRC कोडमध्ये आपण काही सुधारणा केल्या आणि काही नियम प्रसिद्ध झाले 2019 ला। त्यामध्ये ही गोष्ट खरी अध्यक्ष महोदय की रहिवासी जर आपण वर्ग 2 चा वर्ग 1 करायचं असेल त्याचे वेगळे दर आपण लावतो एकूण रेडी रेकनरच्या। माननीय सुनील प्रभूजीचं म्हणणं असं आहे की जे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे जे वर्ग आहे या वर्गांना क्लास 2 चा क्लास 1 करण्याकरता जे आज 10% आपण लावतो की जे थोडे सक्षम गृहनिर्माण प्रकल्पाचं त्या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 करायचं असेल आणि 5% लावतो आपण प्रधानमंत्री आवास योजनेत बसणारे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक अशा आपण त्याचा विचार करतो, ते 5% पर्यंत आहे। पण या ठिकाणी दुसरा एक नियम आहे सुनील प्रभूजी, त्या नियमात गेलं तरी अडचण नाही, याला क्लास 2 क्लास 1 ची गरजही पडत नाही। आपण जर या जमिनीला ज्या तुम्ही सदनिका हस्तांतरण करणार आहे, वाणिज्य वापर करणार आहे, इमारतीचा पुनर्विकास करणार आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे, केवळ जिल्हाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी त्या पुनर्विकासाला, त्या हस्तांतरणाला, त्या संपूर्ण जे काही तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असेल क्लास 2 ठेवूनही त्याला मग त्या ठिकाणी पैसे भरायची गरजही पडत नाही। त्यामुळे मला वाटतं जर आपला उद्दिष्ट पूर्ण होत असेल तर आणि जर त्या ठिकाणी जे पुनर्विकास करायचा असेल किंवा अजून काही बाबी त्या ठिकाणी त्या मूळ खातेदाराला करायचे असतील तर अशा लोकांना क्लास 1 करायची गरज नाही आहे। क्लास 1 करायचंच असेल तर मात्र 5% पर्यंत आपण त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सारख्या योजनेंना 25% त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी लोक असतील तर आपण करतो। पण मला असं वाटतं की तुम्ही जो प्रकार सांगता त्याला क्लास 1 करायची गरज नाही। क्लास 2 मध्ये फक्त कलेक्टरची परवानगी तिथल्या बांधकामाला, तिथल्या पुनर्विकासाला, तिथल्या ट्रान्सफर्सला घ्यावी लागतं असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। त्यामुळे त्या संबंधित वसाहतीमधल्या राहणाऱ्या लोकांना नेमकं कुठल्या पद्धतीचा विकास करायचा आहे, कुठल्या पद्धतीचा पुनर्विकास करायचा आहे किंवा हस्तांतरण करायचं आहे, वाणिज्य वापर करायचा आहे, यावर मात्र हा निर्णय घेण्यात येईल। आणि राहिला प्रश्न दुसरा की अत्यल्प अल्पभूधारक सोसायटी ज्या आहेत किंवा ज्याचं उत्पन्न अत्यंत कमी आहे त्याकरता अजून 5%च्या खाली येता येईल का किंवा 10%च्या खाली येता येईल का, याकरता मंत्रिमंडळासमोर जावंच लागेल, कायद्यात सुधारणा करावी लागेल, त्यामध्ये विचार करू। पण मला वाटतं की जर दुसरा विषय जो आता स्टँडिंग आपल्याकडे कायदा आहे की क्लास 2 मध्ये सुद्धा आपण साऱ्याच परवानग्या कलेक्टरला सांगून देऊ शकतो, तर स्टँडिंग आपण त्या ठिकाणी नियमाचा वापर करायचा की क्लास 1च करायचा आहे यावर याचा पुढचा निर्णय करता येईल। लोक अल्पभूधारक आहेत, 200-300 चौरस फुटाची घरं आहेत आणि हे पैसे भरू शकत नाही आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की 10%चं जे आपण रक्कम नेमलेली आहे मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा विचार करावा आणि 1%पेक्षा कमी रक्कम घेतली तरच या मराठी माणसाची घरं टिकणार आहेत, नाहीतर या मराठी माणसाला शक्य नाही आहे, मुंबई सोडावी लागेल। अध्यक्ष महोदय, तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा। मराठी भाषिक सुधीर भाऊ अध्यक्ष महाराज, माझी एक सूचना आहे, अतिशय समर्पक उत्तर आदरणीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी दिलं आहे। फक्त माझी एक सूचना आहे, मराठी माणूस हा शब्द आगेनी आम्हीही भावनिक झालो। माननीय बावनकुळे साहेबांनी चांगला मार्ग सांगितला आहे, फक्त बावनकुळे साहेब तुम्ही एकदा बैठक घेतली पाहिजे आणि प्रभू साहेब आहे, त्यांचं नाव प्रभू आहे, त्यांना निर्णयाचा प्रसाद योग्य पद्धतीने द्या, म्हणजे मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की मराठी भाषिक मराठी व्यक्तीचं संरक्षण हे सरकार करताय, हे प्रभू साहेब योग्य ठिकाणी पोहोचवतील।
अध्यक्ष महोदय, माझा एक स्पेसिफिक प्रश्न या विषयाला धरून आहे. अध्यक्ष महाराज, क्लास 2 टू क्लास 1 मध्ये ट्रान्सफर करत असताना, कन्वर्ट करत असताना, फ्री होल्ड करत असताना माझा प्रश्न असा आहे महसूल मंत्री महोदयांना की ज्या वेळेला एखादी संस्था क्लास 2 पासून क्लास 1 मध्ये कन्वर्ट होण्याकरता अर्ज करते तर किती दिवसांमध्ये तो अर्ज त्यांचे ते शुल्क आकारून हे क्लिअर करणं बंधनकारक आहे? किती दिवसांमध्ये बंधनकारक आहे हा माझा प्रश्न आहे. कारण अध्यक्ष महाराज, गेले अनेक वर्ष आपण या सभागृहामध्ये हे फ्री होल्ड करण्याकरता मागण्या करत होतो. अनेक वेळा महसूल मंत्री महोदयांकडे बैठका झाल्या. शासनाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सामान्य माणसाच्या हिताकरता त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे या हिताचा निर्णय शासनाने घेतला. परंतु अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी जे परमनंट गव्हर्नमेंट बसलंय ना अध्यक्ष महाराज, परमनंट गव्हर्नमेंट म्हणजे अधिकारी, हे 10% तर अधिकृत शासनाला भरावे लागतात. परंतु त्याच्यावरती त्यांचा कर वेगळा आहे अध्यक्ष महाराज. त्या अधिकाऱ्यांचा कर वेगळा आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकरणं ही कलेक्टर ऑफिसमध्ये प्रलंबित आहेत. माझ्या मतदारसंघातली अनेक प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. काही ना काही कारण काढून त्या ठिकाणी क्वेरीज रेस केल्या जातात अध्यक्ष महाराज. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे महसूल मंत्री महोदयांना की एखाद्या संस्थेने ऍप्लिकेशन केल्यावरती किती दिवसांमध्ये ते ऍप्लिकेशन क्लिअर करणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. माननीय सुनील प्रभू साहेब, मराठी माणसाकरता जेवढं काम आमचं सरकार 2014 ते 2019 आणि आत्ताचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे सर्वात जास्त मराठी माणसाचं हित जोपासणारं सरकार आहे. आणि त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. सुनील प्रभूजी काळजी करू नका. सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे. अत्यंत महत्त्वाचा हस्तक्षेप केला आणि महत्त्वाची सूचना दिली आहे. मी अधिवेशन काळातच याची बैठक घेऊ आणि आपले जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे त्याचे प्रतिनिधी, तुम्ही, माननीय जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी बोलवून हे प्रकरण अंतिम करू. कुठल्या प्रकारे जायचं आहे, त्यांना क्लास 2 मधून त्याला परवानगी द्यायची आहे किंवा क्लास 1 करून त्यांना काही त्या ठिकाणी मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, गोष्ट खरी आहे. तर कुठल्या विषयात बसवायचं पण त्यांचं संरक्षण मात्र सरकार करेल. याची जबाबदारी हे जर आता मला आज इथे घोषित करणे योग्य होणार नाही. त्यामध्ये एका जरी विषयाकरता आपण हा निर्णय घेतला, याचे खूप त्या ठिकाणी इतर त्याचे संबंध आहेत. दुसरं, माननीय अमित साटमजी, आपण अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. माननीय अमित साटम साहेबांचं म्हणणं आहे की जे 1 कोटी रुपयापर्यंत कलेक्टरलाच अधिकार आहे. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. याची एक आम्ही SOP करतोय की हा कायदा आहे, पण कायद्यामध्ये आपण कुठे असं म्हटलं नाही की इतक्या दिवसात करावं. पण एक तातडीने याची SOP जाहीर करू की 1 कोटीपर्यंत जे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे, मग शासनाला अधिकार आहे, किती दिवसात, जे त्याचा टाइम टेबल हा कसा असला पाहिजे याची SOP मात्र आपण तातडीने करण्याचा या ठिकाणी निर्णय घेऊ, त्या जेणेकरून हे जे प्रकरण थांबलेले आहेत ते निकाली निघतील. अतुल भातखळकर. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करीन की अत्यंत सकारात्मक पद्धतीने ते उत्तर देत आहेत. माझा प्रश्न फार स्पेसिफिक आहे. आपण आता आश्वासन दिलंय की या योजनेच्या संदर्भातले कालबद्ध निर्णय कलेक्टरच्या स्तरावर घ्यायला सांगू. पण या संदर्भातला जो GR आपण काढलेला आहे, सवलतीच्या दरात म्हणजे 10% दरामध्ये ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्याचा जो GR आहे, हा GR अध्यक्ष महोदय एवढा क्लिष्ट आहे. म्हणजे सोसायट्या अर्ज करतात आणि मग त्यांची भावना अशी होती की 10% नको पण ते म्हणजे भीक नको पण कुत्रा अशा प्रकारचा त्या GR मध्ये त्या ठिकाणी एक क्लॉजेस घातलेले आहेत आणि त्यामुळे ते क्लॉजेस सुटसुटीत करा. एक, त्याच्यानंतर अमित साटमांनी ज्या कराचा उल्लेख केला ना, तो कर मिळावा म्हणून एक नवीन नियम काढतात. आता माझ्या सोसायटीचं उदाहरण सांगतो. मी कलेक्टर प्लॉटवरच्या सोसायटीमध्ये राहतो.
आम्ही 9 कोटी रुपये शासनाला भरले. 9 कोटी. सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत. 9 कोटी रुपये आम्ही आमच्या सगळ्या सदस्यांनी भरले, शासनाला भरले. सुधीर भाऊ त्याच्यानंतर 6 कोटीची नोटीस पाठवली. म्हणजे 9 कोटी भरले, आता म्हणतात 6 कोटी भरा. आणि त्यामुळे महसूल मंत्री, आपण अत्यंत कार्यक्षम महसूल मंत्री आहात. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, हा जो GR आहे तो तुम्ही सुटसुटीत करा आणि या संदर्भामधल्या काही बारीक सारीक पेमेंट्स असतील तर त्याच्याकरता एक अभय योजना, आपण ही सवलतीची मुदत 2025 डिसेंबर पर्यंत आहे. मग त्याच काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर का शिल्लक असतील तर त्याच्याकरता एक अभय योजना अशी लागू आपण करणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अतुल भातखळकर साहेबांच्या सूचना दिल्या आहेत सरकारला की याचा जे क्लिष्ट GR आहे त्या GR मध्ये एक चांगली SOP तयार करून यामध्ये सुटसुटीत लोकांना सुटसुटीत पद्धतीने जेवढं त्या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 आहे ते करण्याकरता आपण सुटसुटीत SOP तयार करू. आणि दुसरं या ठिकाणी आपण सांगितलं की दुसरं काय म्हटलं, मी याकरता थोडा शेवटी लॉ ज्युडिशियलशी बोलावं लागेल. अजून याच्यामध्ये जमीन महसूल कायदे आहेत, MLRC कोड आहे, पण अभय योजना आणता येईल का याचा मी सभागृह संपण्यापूर्वी, म्हणजे हे अधिवेशन संपण्यापूर्वी या अभय योजनेबद्दलचा विचार आपण करू. ती आणता येत असेल तर नक्की सभागृह संपण्यापूर्वी आणू आणि SOP मात्र इतकी सुटसुटीत करू की सर्वसाधारण लोकांनाही वर्ग 2च्या वर्ग 1 करण्याकरता सरकारी खेटा मारावा लागणार नाही, एवढं मात्र निश्चित करू. सन्माननीय सदस्य योगेशजी सागर. अध्यक्ष महोदय, ही सरकार खरोखर लोकाभिमुख सरकार आहे. असे निर्णय अध्यक्ष महोदय पुढच्या सरकारने पण करायला पाहिजे होते, पण केले नाही. या सरकारने निर्णय केले अध्यक्ष महोदय, त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची मानसिकता आहे, पण माननीय मंत्री महोदय तुमच्या अधिकाऱ्यांची नाही. मी त्याचं उदाहरण सांगतो. आपण त्या अध्यक्ष महोदय काय नावावर करून देतो? प्रॉपर्टी नावावर करून देतो, लँड त्यांच्या नावावर करून देतो, सरकारच्या नावावरनं. तिथे उभा राहिलेल्या इमारतीमध्ये ज्या फ्लॅट असतील त्या सरकारच्या यादीमधले फ्लॅट आहेत. त्या अध्यक्ष महोदय त्यांना कुठले क्लिष्ट मंत्री महोदय हे क्लिष्ट कसे करतात? त्या एरियाचं फ्लॅट मेजरमेंट आणा. जर बाल्कनी त्या काळी FSI फ्री मिळायची, आता बाल्कनी जर त्यांनी कव्हर केली असेल तर इट इज ए व्हायोलेशन ऑफ FSI. म्हणजे तुम्ही चटई क्षेत्र निर्देशांक जे मंजूर केला होता त्याच्यापेक्षा अधिक वापरला आहे, त्याचे पैसे भरा. अध्यक्ष महोदय, अतुल भातखळकर राहतात ती दूधसागर सोसायटी जवळजवळ 40, 45, 50 वर्ष जुनी सोसायटी आहे. रिडेव्हलपमेंटला आणायची असेल अध्यक्ष महोदय तर ह्याला बाल्कनी त्यावेळेला FSIचा कन्सेप्टच नव्हता अध्यक्ष महोदय. मुंबई शहरामध्ये आपला DCR लागू झाला 1992ला. त्याचा अगोदर अध्यक्ष महोदय ज्या ज्या मंजुरी व्हायच्या ते टाउन प्लॅनिंग प्रमाणे व्हायच्या, त्याच्यामध्ये काही परमिशन नव्हती. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला छोटीशी सूचना आहे. मंत्री महोदय, आपण त्या संदर्भामध्ये ज्या SOP तयार करणार आहात ही एकदम साधी सुधी SOP असायला पाहिजे. आणि त्या SOP तयार करताना आपण मुंबई शहराचे आणि इतर शहराचे सुद्धा जिथे जिथे हे लागू होत आहेत तिकडच्या आमदारांना त्या समितीमध्ये घ्या, SOP मध्ये त्यांच्या सूचना मागवा आणि नंतर केवळ अधिकाऱ्यांनी ठरवलं. त्यांना तर अध्यक्ष महोदय असं वाटते अधिकाऱ्यांना की आपला फेट असायला पाहिजे दर्या किनारी, समुद्र किनारी. आपल्याला नवी मुंबईला त्या पाम बीच रोडला फ्लॅट पाहिजे, इथे चर्चगेटला पाहिजे सी रोडला. आणि हे सगळे बिचारे कलेक्टरच्या जागेवरती राहणारे लोकांना अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम करतायत. अशा पद्धतीच्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतील माननीय मंत्री महोदय, पहिलं तर हे माइंडमध्ये टाका, लँड नावावर करतोय, फ्लॅट नाही. फ्लॅट तर त्यांचे आहेत, अधिकाऱ्यांचे फ्लॅट जाऊन तपासा म्हणजे कळेल की त्यांनी आतमध्ये काय काय बदल केलाय आणि काय काय नाही केलाय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, लँड नावावर करताना लँड संबंधित जर काही फेरफार असेल तर तेच विषय असले पाहिजे, अन्यथा कुठलेही विषय त्या SOP मध्ये नसले पाहिजे. हे आपण करून घेणार का? माननीय योगेश सागर साहेबांचं अत्यंत महत्वाची सूचना दिली आहे की आमच्याकडे MLRC कोड प्रमाणे लँडचा आम्ही क्लास 2 क्लास 1 करतो, त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या इमारतीचा कंट्रोल आमच्याकडे नाही आहे, तो UDCPR प्रमाणे करतो. त्यामुळं आमचा विभाग
क्लास 2चा क्लास 1 करताना त्यावरच्या बांधकामाबद्दलचा आमचा काहीच संबंध नाही आहे. तो त्या महानगरपालिकेच्या UDCPRचा आहे, तिथल्या त्या ठिकाणी प्राधिकरणाचा आहे. त्यामुळं क्लास 2 ते क्लास 1 करताना या गोष्टीचा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी आमच्या SOPमध्ये असणार नाही. आणि दुसरा, कारण तो आमचा भागच नाही आहे. त्यामुळं दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की हे जे SOP करताना ज्यांना याच्याबद्दलचं मुंबई शहरातलं जे मुंबई शहर उपनगर महत्त्वाचं ठाणे आहेत, जे या ठिकाणी खरे क्लास 2चे क्लास 1 करून त्या ठिकाणी लोकांना आपल्या रिलीफ द्यायचा आहे, तिथल्या आपल्या सिनियर आमदारांना एक साधारणतः या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात बसून कशी SOP असली पाहिजे, आपण आपलाही सर्वांचा अनुभव या SOPमध्ये घेऊ आणि तशी SOP करू.